गेल्या 3 ते 4 लेक्चरमध्ये आपण नॅचरल रिसोर्स एअर वॉटर अँड लँड या चॅप्टरमधील 3 ते 4 सब टॉपिक पाहिले आहेत. नंबर 1 सब टॉपिक Subscribe to our म्हणजे channel. डेफिनेशन ऑफ रिसोर्स, सेकंड various gases in air or proportions of various gases in air, third of all uses of gases in air. तर today we are learn the types of pollutions, but here first of all the definition of pollutions. Definition of pollution is when the toxic or harmful substances are released in environment, it is called as pollutions. ज्यावेळेस घातक असे पदार्थ और घटक हे पर्यावरणात सोडले जातात आणि त्यामुळे पर्यावरण प्रदूषित होतं, त्याला आपण म्हणतो पर्यावरण प्रदूषण. देन द टाइप्स ऑफ पोल्युशन्स. फर्स्ट ऑफ ऑल नंबर 1 इज एअर पोल्युशन्स. एअर पोल्युशन्स हे कशानं होतं आणि एअर पोल्युशनचे उदाहरणं कोणते आहेत? एअर पोल्युशनचं फर्स्ट एक्झाम्पल इज कंबशन ऑफ व्हेकल फ्युल्स, जे की आपल्या वाहनातून धुरामुळे हवेचं प्रदूषण होतं. नंबर सेकंड बिग इंडस्ट्रीज फ्युल्स, जे मोठे मोठे उद्योगधंदे आहेत त्याच्यातून जो धूर सुटला जातो आणि त्याच्यामुळं पर्यावरण प्रदूषित होतं. नंबर थर्ड थर्मल पॉवर स्टेशन्स. या थर्मल पॉवर स्टेशनमधला धूर जो बाहेर पडतो आणि त्याच्यामुळे वातावरण पूर्ण प्रदूषित होतं. नंबर सेकंड वॉटर पोल्युशन्स. वॉटर पोल्युशन्स आणि वॉटर पोल्युशनचे उदाहरणं पेस्टिसाइड्स, फर्टिलायझर्स, इन्सेक्टिसाइड्स, केमिकल, ऑइल्स, सोप आणि ओव्हन क्लीनर्स. यामुळे काय होतं की पाणी पूर्ण प्रदूषित होतं आणि त्याच्यातले जीवजंतूसुद्धा हानिकारक घटकामुळे मरण पावतात. नंबर थर्ड सॉइल पोल्युशन्स. सॉइल पोल्युशन्स म्हणजे जमिनीचे प्रदूषण. गार्बेज, फर्टिलायझर्स अँड प्लॅस्टिक बॉटल्स, यामुळे हे सॉइल पोल्युशन पूर्ण येतं. फोर्थ आहे नॉईज पोल्युशन्स, म्हणजे आपल्या आवाजाचा गोंगाट, जे की व्हेकलमुळे होतं, डीजे साऊंडमुळे होतं किंवा रोड ट्रॅफिकमुळे हे हवेत आपल्या नॉईज पोल्युशन घडून येतं. तर आपण आज टाइप्स ऑफ पोल्युशन्स और डेफिनेशन ऑफ पोल्युशन्स आपण आज इथं पाहिलेलं आहे. पुढील भाग आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊ.